की कागल, गडिंग्लज आणि उत्तूर विधानसभेच्या इतिहासामधली ही पहिली निवडणूक आहे की या निवडणुकीमध्ये विरोधकांना कुठल्याही प्रकारची भूमिका नाही, कुठल्याही प्रकारचा जाहीरनामा घेऊन विरोधक या निवडणुकीला सामोरे जात नाहीत। 2019ला विरोधक म्हणत होते की मला कागल, गडिंग्लज, उत्तूर विधानसभा मतदारसंघाचा शाश्वत विकास करायचा आहे आणि 2024लाही ते म्हणतात की मला या विधानसभा मतदारसंघाचा शाश्वत विकास करायचा आहे। 2019 पासून 2024 या 5 वर्षात विरोधकांना कागल, गडिंग्लज, उत्तूर या विधानसभा मतदारसंघासाठी एक साधी पिठाची गिरणी मंजूर करून आणता आली नाही आणि ते 7,000 कोटी रुपयांचा निधी आणणाऱ्या हसन मुश्रीफांविरोधात निवडणूक लढवायला उभे राहिले, ज्यांना साधी 5 वर्षात एक पिठाची गिरण मंजूर करता आली नाही। ते मुश्रीफांना सांगतायत की मला कागल, गडिंग्लज, उत्तूर या विधानसभा मतदारसंघाचा शाश्वत विकास करायचा आहे। 7,000 कोटी रुपयाचा निधी आणून आदरणीय मुश्रीफ साहेबांनी केलेला विकास एवढा शाश्वत आहे की अजून कुठला शाश्वत विकास विरोधकांना करायचा आहे हे त्यांना गिजवणेकरांनी आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतील सर्वच मतदारांनी विचारायला पाहिजे। मुळात समरजित घाटगे शाश्वत विकास म्हणतायत कशाला? त्यांच्या नजरेतून शाश्वत विकासाची काय व्याख्या आहे हे त्यांना आपण विचारलं पाहिजे। त्यांच्या वडिलांनी म्हणजे स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे साहेबांनी त्यांना शाहू दूध संघ काढून दिला। तो शाहू दूध संघ अक्षरशः समरजित घाटगेंनी मोडून खाल्ला। मोडून खाल्लेला बंद पडलेला शाहू दूध संघ परत बांधतो, त्याची पुनर्बांधणी करतो म्हणून सत्ता काळात आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना हाताला धरलं, दिल्लीला गेला आणि केंद्र सरकारचं 32 कोटी रुपयाचं अनुदान घेऊन कागलला परत आला। 12 मार्च 2023 रोजी आणलेल्या 32 कोटी रुपयाच्या माध्यमातून शाहू दूध संघाची पुनर्बांधणी करतो म्हणून पायाभरणी केली, 8-10 कॉलम काढले। आज गिजवणेकरांनी शाहू दूध संघात काढलेले कॉलम बघून यावेत, तिथल्या सळ्या गंजलेल्या आहेत। 3 ते 4 दिवसात समरजित घाटगेंनी 32 कोटी रुपये केंद्र सरकारचं अनुदान खिशात घातलं। याला शाश्वत विकास म्हणायचं काय हे त्यांना कुणीतरी विचारायला पाहिजे। सभासदांना, संचालकांना कुठल्याही परिस्थितीमध्ये विश्वासात न घेता समरजित दादांनी तो शाहू दूध संघ अक्षरशः पंजाबच्या सिंध नावाच्या व्यापाऱ्याला विकून सुद्धा टाकला। म्हणजे वडिलांनी काढून दिलेला दूध संघ मोडून खाणं, बंद पडलेला दूध संघ परत सुरू करतो म्हणून केंद्र सरकारकडून 32 कोटी रुपयाचं आणलेलं अनुदान खिशात घालणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सभासदांना आणि संचालकांना विश्वासात न घेता तो शाहू दूध संघ पंजाबच्या सिंध नावाच्या व्यापाऱ्याला विकणं, याला शाश्वत विकास म्हणायचं काय हे समरजित दादांना आपण विचारलं पाहिजे। आम्ही विरोधकांना शाश्वत विकासाच्या नावाखाली काय प्रश्न विचारतोय? आम्ही विरोधकांना अतिशय साधे आणि सोपे प्रश्न विचारतोय। 1 डिसेंबर 2022 रोजी शाहू दूध संघाचं खातं जर गिजवणेकरांनी चेक केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की 1 डिसेंबर 2022 अखेर शाहू दूध संघाच्या खात्यावर 1 रुपया शिल्लक नव्हता आणि 1 डिसेंबर 2022 अखेर शाहू दूध संघ शेतकऱ्यांचे 80 लाख रुपये देणे लागत होता। म्हणजे 1 डिसेंबर 2022 अखेर ज्या शाहू दूध संघाच्या खात्यावर 1 रुपयाचा बॅलन्स नव्हता, बरोबर 22 दिवसानं म्हणजे 22 डिसेंबर 2022 रोजी त्या शाहू दूध संघाच्या खात्यावर 1 कोटी रुपये जमा झाले। त्या जमा झालेल्या 1 कोटी रुपयांचं समरजित दादांनी काय केलं हा आमचा सवाल आहे। 22 दिवसात तुमच्या खात्यावर 1 कोटी जमा झाले। 22 दिवसापूर्वी तुम्ही शेतकऱ्यांचे 80 लाख रुपये देणे लागत होता। 1 कोटी रुपये जमा झाल्यानंतर तुम्ही शेतकऱ्यांचे 80 लाख रुपये का दिले नाहीत हा आमचा प्रश्न आहे। आम्ही दादांना काय विचारतोय? आम्ही समरजित दादांना विचारतोय की शाहू सहकारी साखर कारखान्याच्या खात्यावरून शाहू दूध संघाच्या खात्यावर 64 लाख रुपये जमा झाले। त्या 64 लाख रुपयाचं समरजित दादांनी काय केलं हा आमचा सवाल आहे। आम्ही त्यांना विचारतोय की आदरणीय समरजित दादांचे पीए सुरेश फास्के यांचं राजे बँकेत खातं आहे
त्या सुरेश फास्केंच्या खात्यावर राजे बँकेत 25 लाख रुपये जमा झाले. लगेच सुरेश फास्केंनी ते पैसे शाहू दूध संघाच्या खात्यावर टाकले. म्हणजे एका पीएकडे 25 लाख एका दिवसात आले कुठून? बर, त्या पीएचा काहीतरी वैयक्तिक व्यवहार असेल म्हणून त्याच्या खात्यावर 25 लाख रुपये आले असतील हे आपण मान्य करू. त्या पीएनं आलेले 25 लाख रुपये राजे बँकेच्या खात्यावरून शाहू दूध संघाच्या खात्यावर का टाकले आणि टाकलेले 25 लाख रुपये समरजित दादांनी कुणाला नेऊन दिले, हा आमचा सवाल आहे. आम्ही त्यांना विचारतोय की आरके विवाह योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारचं कुठलंही अनुदान तुम्हाला आणायचं असेल तर रोज तुमच्या दूध संघाचं 50,000 लिटर दुधाचं संकलन पाहिजे. तुम्ही केंद्र सरकारला अहवाल दिला आणि सांगितलं की आरके विवाह योजनेचा मी लाभ घेऊ शकतो कारण शाहू दूध संघाकडे रोज 50,000 लिटर दूध येतंय. तुमच्या अहवालावर विश्वास ठेवून केंद्र सरकारनं आरके विवाह योजनेतून शाहू दूध संघाला करोडो रुपयाचं अनुदान दिलं आणि जेव्हा समिती दूध संकलन तपासायला आली तेव्हा समितीच्या लक्षात आलं की शाहू दूध संघाला रोज 50,000 लिटर दूध येत नाही, फक्त रोज 5,300 लिटर दूध येतं. जेव्हा समरजित दादांना समजलं की आपला घोटाळा उघडा पडेल तेव्हा सत्तेचा वापर करून राजेंनी माफीनामा सादर केला आणि भ्रष्टाचार लपवला. आरके विवाह योजनेमधून आणलेले करोडो रुपये समरजित दादांनी कुणाला दिले, हा आमचा सवाल आहे. आम्ही त्यांना काय विचारतोय तर शाहू सहकारी साखर कारखान्यानं शाहू दूध संघाच्या खात्यावर 5 कोटी रुपयाचं डिपॉझिट ठेवलं होतं. ते 5 कोटी रुपयाचं डिपॉझिट शाहू दूध संघाच्या खात्यावरून गायब आहे आणि ज्या शाहू सहकारी साखर कारखान्यानं त्यांना 5 कोटी रुपयाचं डिपॉझिट दिलं होतं त्या डिपॉझिट पोटी समरजित राजे कागल गडिंग्लज उत्तूरच्या शेतकऱ्यांचे 82 लाख व्याज देणे लागतात. म्हणजे 5 कोटी रुपये गेले ते गेले आणि 82 लाख रुपये व्याज सुद्धा ते द्यायला तयार नाहीत. म्हणजे बा गेला आणि बोंबलताना हात गेला अशी अवस्था सध्या शाहू दूध संघाची झालीये. याला शाश्वत विकास म्हणायचं काय, हा आमचा सवाल आहे. आम्ही काय विचारलं त्यांना की स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे साहेबांनी निधनापूर्वी शाहू सहकारी साखर कारखान्याच्या खात्यावर 54 कोटी रुपयाचा संचित निधी ठेवला होता. आता संचित निधी म्हणायचं कशाला तर गिजवण्यामधला एखादा शेतकरी शाहू दूध संघाला शाहू सहकारी साखर कारखान्याला ऊस घालत असेल तर टना पाठीमागं 30 रुपये 50 रुपये 70 रुपये कापून घेतले जातात. ते पैसे शाहू सहकारी साखर कारखान्याच्या खात्यावर ठेवले जातात आणि भविष्यात कधी कारखाना अडचणीत आला तर तो संचित निधी वापरला जातो. म्हणजे गिजवण्यातल्या शेतकऱ्यांच्या घामाचे टना पाठीमागं 30 रुपये 50 रुपये 70 रुपये स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे साहेबांनी कापून घेतले आणि 54 कोटी रुपयांचा संचित निधी शाहू सहकारी साखर कारखान्याच्या खात्यावर ठेवला. आज शाहू सहकारी साखर कारखान्याचं खातं तपासलं तर शाहू सहकारी साखर कारखान्याच्या खात्यावर 1 रुपयाचा संचित निधी शिल्लक नाही. आम्ही समरजित दादांना विचारतोय शेतकऱ्यांच्या घामाचा 54 कोटी रुपयांचा संचित निधी कुठे गेला. आम्ही त्यांना काय विचारतोय ज्या स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगेंनी निधनापूर्वी शाहू सहकारी साखर कारखान्याच्या खात्यावर 184 कोटी रुपयाची एफडी ठेवली होती, ती 184 कोटी रुपयाची एफडी समरजित घाटगेंनी का मोडून खाल्ली, हा आमचा सवाल आहे. गैबी चौकात एबीपी माझाच्या मुद्द्याची गोष्ट या कार्यक्रमात आमच्या कार्यकर्त्यांनी समरजित घाटगेंच्या कार्यकर्त्याला एकच प्रश्न विचारला. आमच्या कार्यकर्त्यांनी काय प्रश्न विचारला गैबी चौकात? आमचे कार्यकर्ते एवढंच म्हणाले ज्या स्वर्गीय राजेंनी शाहू सहकारी साखर कारखाना 100% कर्जमुक्त केला होता त्या कर्जमुक्त झालेल्या शाहू सहकारी साखर कारखान्यावर समरजित घाटगेंनी 250 कोटी रुपयांचं कर्ज का आणि कसं केलं. या प्रश्नाचं उत्तर राजे गटाच्या कार्यकर्त्यांनी गैबी चौकात तोंडाने दिलं नाही. सरळ राजे गटाच्या कार्यकर्त्यांनी मंडली गटाच्या, बाबा गटाच्या, मुश्रीफ गटाच्या आणि आरपीआय गटाच्या कार्यकर्त्यांच्या अंगावर भर गैबी चौकात माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर विटा आणि फळ्या फेकायला सुरुवात केली. एका बाजूला सहकार बुडवून खाणारा, केंद्र सरकारकडून 32 कोटीचं अनुदान आणून 3 दिवसात ते अनुदान खिशात घालणारा, शेतकऱ्यांच्या हक्काचे 54 कोटी रुपये बुडवणारा, 184 कोटी रुपयाची एफडी मोडून खाणारा, कर्जमुक्त झालेल्या शाहू सहकारी साखर कारखान्यावर 250 कोटी रुपयांचं कर्ज काढणारा एक सहकार बुडवा नेता मला मतदान करा म्हणून तुमच्याकडे मतं मागायला आलाय. ही एक स्थिती एका बाजूला आहे. सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत. वारणा श्रीखंड, तूप, दही, दूध, लस्सी, बटर, चीज आणखी बरंच काही. सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा.
वारणा, आनंद अस्सल चवीचा.